चल सानू. जय श्रीराम मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत आपल्या चॅनलवर एकदा. खूप दिवस झाले ब्लॉग टाकला नाही आहे. मिनिमम 3-4 महिने होत आले. आता परत सुरुवात करतोय. आता इतक्या दिवस ब्लॉग न टाकण्याचं कारण असं होतं की 10 सप्टेंबर आमच्यासाठी काळा दिवस होता. काळा दिवस म्हणजे एकदम वाईट दिवस होता. 10 सप्टेंबरला माझी आई या जगातून गेली. 3 महिने खूप डिस्टर्ब होतो. 3-4 महिने खूप डिस्टर्ब झालो. नाही काढायचा व्लॉग, नाही काढायचा. माझ्या डोक्यात तेच होतं, आई गेली म्हणजे सगळंच गेलं राव. पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं, मला समजवलं. आज परत हिम्मत करतोय ब्लॉग काढायची. आज आहे 13 तारीख, 13 जानेवारी. आपल्या कृष्णा शेठचा बर्थडे. आज आम्ही चाललोय मालेगावला. मंगळवार 13 जानेवारी. आज कोणाचा बर्थडे? कृष्णा शेठ. आम्ही त्याला शेठ म्हणायला लागलो होता कारण की लिटरली तो शेठच होऊन गेलेला आहे. त्याच्या मम्मी सोबत तो येतोय. आता आम्ही निघालोय मालेगावच्या दिशेने. एक जागा रिकामीच दिसेल तुम्हाला मागची. आता काय रिकामी दिसेल कारण सोबत आई राहायची, आता ती नाही राहणार. आता आम्ही निघालोय, मी, सानू, कृष्णा आणि शिवानी. आणि पप्पा गेलेले आहेत काशीला बहिणीकडे. ते निघतील उद्या. त्यांचं उद्याचं तिकीट आहे. उद्या निघतील, परवा पोहोचतील. चला करूया सुरुवात. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. माझा काय तुमचा आता माझ्यावर प्रेमच नाही आहो. प्रेम 2 पोरं झाले. आता काय प्रेम करतोय तर मग तू विषय माझा पण इको याचा विचार चालू आहे. नेक्स्ट टाइम आता टोल गेट लागेल ना. काय टोल गेट. हेलो गाइस, आई एम सनी लियोनी और मैं कहना चाहती हूँ अभी टोल गेट आया है. आमचा कृष्णा झोपला आहे. सांगावं लागेल ना, तिच्या 232 रुपये कट करून घ्यायचं झाले पडत. जेवायला भात जमावून आहे ना. चला झालं आता इथलं काम. किती कट झाले बघ का तिच्या 232 रुपये. आता चांदवडचा लागेल ना डायरेक्ट. आता डायरेक्ट चांदवड आम्ही सोडले. आता पिंपळगाव टोल नाका सोडला. आता निघालो चांदवडच्या दिशेने. आता येईल चांदवड, त्याच्यानंतर मग 1 तासाने येईल मालेगाव. आपल्या छोट्याशा नॅनो मध्ये छोटी गाडी मस्त. तिच्या आईला कुठे बी घुसून जाते, काय टेन्शन नाही. मस्त बसायलाही जागा, पेट्रोलही कमी लागतं. तक नाही. कारण मागच्या वेळेस माझे असे हाल झाले होते बस मध्ये, त्याच्यामुळं आम्ही नाहीच म्हटलो. हाल म्हणजे हालचा विषय नाही. आणि आपल्याकडे दोघी लहान पोरं आहे, त्यांच्या बॅगा, त्यांचे ते डायपर. त्याच्यात हा कृष्णा 10 वेळा सू करतो, 10 वेळा शी करतो. ती सानू ती ऐकत नाही, अवघड बोरगी ती. आता आम्ही पोहोचत आलोय चांदवड जवळ.
बराच बाकी भाऊ अजून. आता ही टोल नाका थोडा आहे, टोल नाका जवळ आलो का दाखवतो तुम्हाला मी. रस्ता छान झाला ना आता. रस्ता भारी झाला. बराच सुधरवला त्यांनी रस्ता. तसा मालेगाव नाशिक रस्ता चांगला होता बा, पण या रोडवर चालवायला मजाच वेगळी. गाडी 2 व्हीलर म्हण, 4 व्हीलर म्हण, बस म्हण, काही म्हणा, एकदम टॉप रस्ता आहे तो. गाडी अशी झुंग जाते बघा कसा गेला महिंद्रा एक्सयू वाला आहे का नाही, एकदम भारी पळते. आता चांदवडचा टोल नाका पास केला आम्ही. वॉशरूमला थांबलो होतो. शिवानी ए सानू हाय कर. कृष्णा अजून झोपलेला आहे. वॉशरूमसाठी थांबलो. आता निघूया मालेगावच्या दिशेने. आज सोमवार पण आहे. चांदवडचा घाट लागलाय, काम चालू आहे. काही चांदवडचा घाट नाही येणार नको म्हणून लोकांना. मग हे काय आताशी चांदवड आलंय, अजून घाटला लय टाइम आहे. हा, मला काय माहिती, मला तुला हा माहित वाकडा नाही रस्ता लोकांना चालला. काय चुकीची इन्फॉर्मेशन तू प्रोव्हाइड करते का. चलताय का चंद्रेश्वरला? चालला जाऊ दे. आलो ते जाऊन चंद्रेश्वर दाखव दे. ते चंद्रेश्वर दाखव झूम करून. झूम नाही करता येणार, माझ्या हातात कृष्ण आहे. दिसलं का चंद्रेश्वर. ये बघा चंद्रेश्वर. आता वरती चाललोय चंद्रेश्वरला. गाडी कशी चालवत आहे जंगल. चंद्रेश्वर पहिल्यांदा घेऊन चाललो यांना चंद्रेश्वरला मी. हो बा हो. मस्त आहे. हर हर महादेव. हा? इकडे हर हर महादेव आहे. किती काय? छान दिसतंय डोंगर. अलिबाग मुंबई त्याने गेली. चंद्रेश्वरला जायचं रे, गप्पा जे जे करायचं रे. चंद्रेश्वरला जायचं रे, बाप्पा जे जे करायचं रे. बघा बघा मोरया हर हर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरा माधव. तुला तो हात वरती करू आहे ना. हरा माधव. पा आता पुढच्या वेळेस तूच चालावा गाडी. हा आला भाई. चला पोहोचलो आता. आता मीच गाडी शिकवे. तिथे वरती मी पायी जाता येतं. जय शिव. जय भवानी. जय शिवा. बमांबले. बमांबले. बसलो आम्ही चंद्रेश्वर मंदिरावर. हे बघा किती उंच आहे. इतक्या वरती आलो आम्ही. मस्त नजारा राहतो इथे. अचानक ठरलं बरं का आमचं, असं काही नक्की नव्हतं यायचं. दिली आपली गाडी लावून मस्त. वरती बी जायला जागा इकडे, पण पायी जावं लागतं, गाडी नाही जाते वरती. तर मस्त आमच्या मागे बी एक गाडी आली. हे बघा भारी बनवलंय.
आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं असं माग. यार इथं तरी चांगली सुधारणा आहे ना. चाल हे पायराली मोठ्या मोठ्या आहे ना. तिथे ड्रेस वरती कर तुझा याच्यात पाय धुवायचे बरं का. सानू ड्रेस वरती कर. चाल हळूहळू असा पूर्ण ड्रेस वरती कर. तो तिकडून बी कर. तिकडून बी कर. चाल का तू. हळू जा बेटा पाय सटकेल. ओ बाप थंड पाणी. पकड माझा हात. चला थंड थंड लागतंय. थंड थंड लागत. तिथं पायात बसायचं होतं का? चाल हे आलं चांदवडचं चंद्रेश्वर मंदिर. गल्लीत थंड होतं ना गं मम्मा. चल सानू. मम्मी थांब ना गं तू इथं. मंदिर आहे चंद्रेश्वर चांदवडचं. सुंदर मंदिर आहे. वरती डोंगरावर मंदिर आहे बघा. नंदी महाराज. घाबरला का. सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्या. चंद्रेश्वर महादेव मंदिर. कृष्णा घाबरतो. बाहेर आलो प्रसाद घेतला. एकदम मस्त वातावरण आहे. सगळ्यांनी या एकदा भेट दे. इकडे काम चालू आहे वाटतं काहीतरी. गोशाळे नाही इकडे गोशाळेकडे जायचा मार्ग आहे का इकडे. इकडे ते मठाचं काम चालू आहे वाटतं. चालायचं फोटो घ्या. सुंदर करताय हा. आता सगळ्यांनी बघा नजारा बघा फक्त तुम्ही. फुल अँड फायनल मंदिराजवळ आहे सगळं. आणि इकडे इकडे डोंगर हे मंदिर सांगते. इकडे डोंगर आहे मस्त. आणि हा नजारा बघा. सानूकडे बघ कृष्णाकडे बघ. कृष्णाचे केस अरे याच्यात दिसून राहिलं. चला दर्शन झालंय आता. आता आम्ही परत निघतोय खाली. आता इथून डायरेक्ट मालेगाव नॉन स्टॉप. कुठंच थांबायचं. काय झालं. हो हो मी या हॉटेलवर थांबलोय. काय पवार उपहार नाश्त्यासाठी थांबलोय. सानूला सँडविच, हिला वडापाव, मला वडा रस्सा. आणि याला ए तुला काय घ्यायचं. काय घ्यायचं तुला. काही नाही चालू आहे त्याचे चालू खेळणं. हा बेटा सांगितलं ना बेटा मी. चांगली टेस्ट राहते इथली. इथं वरती गेलो होतो आम्ही. आई आपली गाडी इथं होती. टाटा नॅनो. इकडे मालेगाव आहे आणि इकडे नाशिक.